डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्यातर्फे बदलापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सोमवार दिनांक 4 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वैद्यकीय उपकरणे यांचं वाटप करण्यात आलंय। संजीवनी मंगल कार्यालय बदलापूर पूर्व येथे घेण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात हे वैद्यकीय साहित्य सुपूर्द करण्यात आलंय। प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र विशेष कौतुक होतंय। बदलापूर हे अंबरनाथ तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून शेजारी अनेक गावं आहेत। शेजारील गावातील गरजू रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी बदलापूर येथे प्रशस्त असे उपजिल्हा रुग्णालय आहे। या रुग्णालयात महामार्गावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना औषधोपचारासाठी दाखल करण्यात येते। तसेच बदलापूर ग्रामीण भागातून गरीब गरजू रुग्ण औषधोपचारासाठी येथे येत असतात। या ठिकाणी गरिबांना चांगली सेवा मिळावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजात काम करणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बदलापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरणांचं वाटप करण्यात आलंय। सदरचे उपकरणे रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्याकडे बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द केले। या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करताना प्रतिष्ठानने बदलापूर उपजिल्हा रुग्णालयास दिलेल्या आवश्यक अशा वैद्यकीय उपकरणांचा गरीब जनतेला निश्चितच फायदा होईल। तसेच हे प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम सामाजिक दायित्वातून समाजासाठी राबवत असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केलं। रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने बदलापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास वस्तुरूपी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं असल्याचं सांगत गरजू रुग्णांना याचा नक्की लाभ मिळेल असं आश्वासन दिलं। दरम्यान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर, उद्योजकता स्वयंसेवा मार्गदर्शनपर शिबिर, गरजूंना श्रवण यंत्राचे वाटप, बस थांबे, पाणपोई, निवारा शेड, वनराई बंधारे, विहीर, धरण, तलाव, स्वच्छता, बोरिंग, विहीर तसेच शैक्षणिक साहित्य वाटप, पोलिसांना साहित्य वाटप, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य वाटप, प्लाझ्मा डोनेशन शिबिर, स्मशानभूमी परिसर स्वच्छता अशी अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे लाखो श्री सदस्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्याचे सांगितले। या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्योत्स्ना सावंत, राजकुमार चव्हाण, वर्षा तंत्रपाळे, उषा राठोड, राजेंद्र चौधरी आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने श्री सदस्य देखील उपस्थित होते। अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। नमस्कार। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे उपजिल्हा रुग्णालय बदलापूर या रुग्णालयाला वैद्यकीय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे। आज यामध्ये प्रामुख्याने ॲम्बिवॅग अडल्ट न्यूनेटल, त्याचप्रमाणे डिजिटल थर्मामीटर्स, त्याचप्रमाणे केलीस पॅड्स, लॅरिंगोस्कोप्स, स्टेनलेस स्टील टूल्स, रूम थर्मामीटर्स, टंग डिप्रेसर्स, क्लीन आर्टरी फोर्सेप्स, त्याचप्रमाणे सुचर रिमोल्स, सीझर्स, हॅमर्स यासारख्या अनेक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात। त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन अभियान, जल पुनर्भरण अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शालेय साहित्याचं वाटप, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात। त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आज येथे वैद्यकीय साहित्याचे वाटप हा उपक्रम संपन्न झाला। आजचा जो कार्यक्रम आहे हा समाजोपयोगी कार्यक्रम आहे। समाजातील सगळ्यात खालच्या थरापर्यंत कसं पोहोचावं हे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानावर आपण शिकलं पाहिजे। त्यांनी वेगवेगळ्या वेळी सिद्ध केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी त्यांची गरज आहे, त्यांच्या कार्याची गरज आहे, त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे। आणि समाजामध्ये नानासाहेब प्रतिष्ठानासारखे लोक अस्तित्वात असणं ही समाजासाठी मोठी जमेची बाजू आहे। आणि हा जो त्यांनी उपक्रम राबवलेला आहे तो फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आहे, नंतर सामाजिक वनीकरण क्षेत्रातसुद्धा त्यांनी वेळोवेळी त्यांची कामाची चुणूक दाखवलेली आहे। शांतपणे कार्य करत राहणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। त्यांची समाजाला नंतर त्यांच्या कार्य संपल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते। म्हणजे आपल्या ज्या डोक्यात काही नसतं त्यांच्या डोक्यात ऑलरेडी चालू असतं आणि त्याच्यावर ते कार्य करत असतात आणि ते त्यांनी हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे। आपण पाहतो आजकाल लोक ठराविक महाराज, ठराविक भोंदूगिरी यांच्या मागे लागतात, पण प्रतिष्ठानाचं जे तुम्ही जर बैठकीला गेलं असाल तिथं समाज प्रबोधनाचेच काम होते। तिथे ह्या गोष्टीला वाव नाही। तरी म्हणजे आजच्या दिवशी सर्व लोकांना
एक आव्हान राहील. जास्तीत जास्त लोकांनी ह्या प्रतिष्ठानाला जुळावं, त्यांचं समाजकार्यामध्ये भाग घ्यावा व समाजाचं आपण काही देणं लागतो या दृष्टीने त्यांनी विचार करून ह्या प्रतिष्ठानात समाविष्ट होण्यासाठी विचार करावा. Like, comment, share and subscribe.